तर ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत आहेत। शिवसेनेची ही यादी जाहीर झालेली आहे, काय तुमची प्रतिक्रिया पाहिली? मी खरंच खासदार आहे, पण खास जरी असलो तरी आम लोकांसाठीच उपलब्ध असतो, त्यामुळे काय हरकत नाही। निश्चितपणे हिंदुराज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेबांनी जो विश्वास त्या ठिकाणी मला परत उमेदवारी देऊन दाखवलाय, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। आणि आपल्या माहितीसाठी शिवसेना ह्या 4 अक्षरामुळे 2009ला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊ शकलो आणि 2019ला देशाच्या लोकसभेत काम करू शकलो। ज्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी मोठा विश्वास टाकून लोकसभेत पाठवलं होतं, त्या लोकांना फक्त प्रचारापुरताच दिसणारा खासदार न राहता अखंडपणे त्यांच्या पूर्ण 5 वर्ष संपर्कात राहणारा एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी काम करत आलोय। तो विश्वास त्यांच्यामध्ये मी निर्माण केलाय। त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचा रेल्वे मार्ग असेल, जो की 2014 मध्ये जाहीर झाला होता, पण 2019 पर्यंत 1 गुंठाभर जमिनीचा अधिग्रहण सुद्धा त्या ठिकाणी झालं नव्हतं। पण माझ्या या खासदारकीच्या टर्म मध्ये त्या महामार्गाचं भूसंपादन असेल, त्याचं टेंडर काढणं असेल, या सगळ्या प्रक्रिया अतिशय वेगाने मी पूर्ण करून घेऊ शकलो। त्याचबरोबर विद्युत बळकटीकरणासारखी कामं आहेत ती मी करू शकलो। त्याच्यामध्ये 40 नवीन ट्रान्सफॉर्मर, म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये जी काही कामं मला करणं अपेक्षित होतं, लोकसभेत शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या वस्तूचे भाव पडलेले भाव, ते केंद्र सरकारची धोरणं कशी मारक आहेत, मराठा आरक्षणाचा विषय, त्याचबरोबर लिंगायत समाजाला त्या ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याचा विषय असेल, धनगर, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे विषय मी अतिशय प्रभावीपणे, त्याचबरोबर नदी जोड प्रकल्पासारखा विषय आहे, हे मी संसदेत वारंवार केंद्र सरकारच्या लक्षात आणून द्यायचं काम केलंय। एक जनतेला आपला वाटणारा प्रतिनिधी, आपल्यासाठी काम करणारा प्रतिनिधी, मला वाटतं ही भूमिका मी अतिशय प्रामाणिकपणे 5 वर्ष चोखपणे पाळली आणि निश्चितपणे लोक याच्यावर विश्वास ठेवून भविष्यात सुद्धा मला संधी देतील। नक्कीच। तर आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर होते। धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।